मुळातच आहे पाऊस पडते सर, पाऊस प्रशासकीय अधिकारी आज कोणी आलेले महिला या ठिकाणी पाहायचं का तरी पण शासनाला प्रशासनाला या ठिकाणी आलेलं नाही। सर्वांनी या ठिकाणी जाधव साहेबाला बाहेर येण्याची विनंती या ठिकाणी करतो। जाधव साहेब बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या, बाहेर या। सर्वांना नमस्कार। माझं नाव ज्ञानेश्वर मारुतराव जाधव। आम्ही सर्व गावच्या वतीनं शंकर पाटील जे आमचे शासनाला जी मागणी करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमचं पूर्ण गाव त्यांच्या सोबत आहे। आमचे जोपर्यंत आमची पूर्ण मागण्या होणार नाहीत, शासनाने मंजुरी देणार नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या लढ्याला आम्ही सहकार्य करणार आहोत। आणि आमचं हे जे उपोषण आहे ते सतत चालूच राहणार आहे जोपर्यंत जीवन समाधी सुद्धा त्यासाठी ठाम निर्णय घेणार आहेत। त्यासाठी शासनानं लवकरात लवकर आमची समस्या सोडवावेत हीच शासनाला आमची कळकळीची विनंती आहे। आमचे आज गारा, पाऊस, हवा पूर्ण आज वातावरण खराब असताना सुद्धा आमच्या गावातले आणि ह्या पंचक्रोशातले सर्व नागरिक त्या ठिकाणी येऊन सर्वांनी या आमच्या उपोषणाला साथ दिली आणि ही साथ कायमस्वरूपी राहणार आहे। शंकर पाटलासोबत आमचं नेहमीसाठी त्यांना सहकार्य राहणार आहे। त्यासाठी शासनाने लवकर निर्णय घेऊन आमचे प्रश्न सोडवावे हीच विनंती आहे। नमस्कार, मी शंकर बापूराव जाधव पाटील हळी, एक शेतकरी। माझा आजचा मागण्या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या वगैरे इतर मागण्यासाठी जो आज जीवन समाधी घेण्याचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला पाऊस आणि पाणी भरपूर साथ दिलेली आहे आम्हाला। आणि त्या समाधीने घेण्यासाठी समाजा खड्ड्यामध्ये उतरलो होतो। माझ्यासोबत भरपूर असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबतच समाधी घेण्याचा निर्णय घेत होते। त्यामुळे सर्वांनी मला सांगितले की तुम्ही समाधी घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत। जर तुम्ही आज समाधी घेतलात तर आम्ही सुद्धा तुमच्यासोबत समाधी घेऊ। इथे जमा झालेले बायका पोरं सुद्धा त्यांनी सुद्धा असा निर्णय घेतला होते की तुमच्यासोबत आम्ही सुद्धा समाधी घेतला, आम्ही तर जिवंत राहून काय करावं, तुम्ही जर समाधी घेतल्यावर आम्हाला तरी आमचा जीव लागेल का, असं सर्व नागरिकांचं बायकांचं आमच्यासोबत काही देवरूचे इतर कार्यकर्ते आले होते, त्यांनी सुद्धा असं त्यांचं मत होतं। त्यामुळे आणि कलेक्टर साहेबाला फोन लावला, तहसीलदार साहेब इथं आले होते। कलेक्टर साहेब फोनवर सांगितले की तुमचे जे काही मागण्या आहेत, महत्त्वाचे मोठे मागण्या आहेत तिचा आपण पाठपुरावा करू, प्रत्यक्ष पाठपुरावा करू आणि ज्या मागण्या सोडवण्यासारख्या आहेत त्या बाबतीमध्ये आपण पुढच्या आठवड्यामध्ये बैठक लावून नांदेडला आमच्या कलेक्टर माझ्या अंडरमध्ये, आणि तिथं आपण त्यावर चर्चा करून ज्या काही सोडवता येतील त्या गोष्टी आपण सोडू। ज्या किरकोळ प्रश्न आहेत, निराधार संजयगांनी सवारबाळच्या पैसे मिळत नाहीत, काही अडचणी आहेत, त्या बाबतीत मी स्वतः पाहिलेलं आहे। माझ्या तहसीलमध्ये भरपूर लोकांचे प्रॉब्लेम चालू आहेत सवारबाळच्या बाबतीमध्ये। ते डीबीटी बद्दल लागू केल्यापासून हा प्रॉब्लेम फार मोठा घोळ झालेला आहे। त्या घोळाचा आपण सोयीस्कर काय पद्धतीने मार्ग काढता येते त्याबद्दल आपण विचार करू। तुम्ही त्याबद्दल अनुभवातून बोललात, तुम्ही मला दाखवून दिलात की मार्ग सवारबाळचा किती प्रॉब्लेम आहे आणि मी स्वतः बघतोय आणि तुमच्याबद्दल मी ह्या बाबतीमध्ये मी तुमचं कौतुक करतो असं मला स्वतः कलेक्टर साहेबांनी सांगितले। फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो वयोवृद्ध नागरिकांचा, तर त्या बाबतीमध्ये बसून चर्चा करू, डिस्कशन करू, त्यामध्ये आपण कशा प्रकारे काय मार्ग काढता येतील ते आपण काढू असं त्यांनी मला बैठकीमध्ये निर्णय घेऊ असं आश्वासन दिले। त्या दृष्टीने आम्ही काय निर्णय घेतलो सर्वांनी मिळून, गावकऱ्यांची इच्छा होती, सर्व माता भगिनींची इच्छा होती, सर्व शेतकऱ्यांची इच्छा होती की आज तुम्ही जीवन समाधी घेऊ नका, वाटल्या शासनाला वेळ द्या, आणखी 4 दिवस 8 दिवस 15 दिवस, जर नाहीच गेले तर आपल्याला अजून पुढे आपला खड्डा रेडीच आहे, त्याबद्दल काही वाद नाहीये असं म्हणून सांगितल्यामुळे आणि मी तो निर्णय घेतलो की आजचा तुर्तास आजचा कार्यक्रम आमचा समाधी घेण्याचा स्थगित केलो आणि शासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी 8 दिवसामध्ये बैठक लावण्याचं लेखी दिलेलं आहे। तसं त्या अनुषंगाने आजचा कार्यक्रम आम्ही स्थगित केला आहोत।